द रिस्टाईनम या चॅनलवरती परत एकदा स्वागत आहे. तर आपण याच्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये 2-3 प्रॉब्लेम बघितले होते, की ट्रान्सफर प्रायझिंगचे, इवाचे, नंतर कॉस्ट कॅपिटलचे, CAMPचे प्रॉब्लेम बघितले होते. तुम्ही ते नसेल बघितले आहे ते जाऊन बघा. मग हा प्रॉब्लेम बघा. आता कसं आहे माहिती आहे का, बऱ्याच पेपरमध्ये केस स्टडी बेस्ड क्वेश्चन येतात. तर केस स्टडी बेस्ड क्वेश्चन आल्यावर काय करायचं, काय नाही, तर ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले. आणि आपण या व्हिडिओपासून एक नवीन ऑफर चालू केलेली आहे, की तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे. तर त्या लिंकने टेलिग्रामला जॉईन व्हा. टेलिग्रामला जॉईन झाल्यानंतर तुम्हाला प्रीमियम ग्रुपमध्ये ॲड करण्यासाठी आणि याच्या आधीच्या जेवढे व्हिडिओ आहे, त्या सगळ्यांचे डायरेक्ट तुम्हाला PDF तिथं अपलोड केलेले आहे मी. त्या डायरेक्ट PDF तुम्हाला भेटणार आहे. तुम्ही व्हिडिओ नाही बघितल्या, तुम्हाला डायरेक्ट त्या PDFमध्ये त्या ग्रुपमध्ये तुम्हाला जॉइन करा. पण त्या ग्रुपचा एक नियम आहे, की तुम्हाला मिनिमम जे काही अमाउंट असेल म्हणजे असेल 20, 22 किंवा 50 अमाउंट असणार आहे. तेवढे अमाउंट तुम्हाला पे करायला नाही. त्याच्यामुळे तुम्हाला बेनिफिट भेटणार आहे, की तुम्हाला जे तुम्ही आत्ता MBA पास आउट होणार आहे, तर तुम्हाला जॉब पाहिजे सगळ्यांना, बरोबर? तर त्याच्यामध्ये व्हॅकन्सीचं मी टाकणार आहे. व्हॅकन्सीचं टाकल्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा रिझ्युमे कसा स्कोर चेक करायचा किंवा रिझ्युमे कसा बिल्ड करायचा ते पण तुम्हाला त्याच्यामध्ये पण प्रीमियम ग्रुपला सांगणार आहे. आणि प्लस आपले हे जे काय म्हणतात सेमिस्टरचे जे क्वेश्चन आहे, तर ते तर तिथे पेपर तर येणारच आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला अजून बेनिफिट आहे म्हणून मिनिमम ₹40-50 असणार आहे किंवा त्याच्यापेक्षा पण 20-30 असणार आहे. फिक्स अजून डिसाईड झालेलं नाहीये. तुम्हाला फिक्स डिसाईडेड आहे तर Telegramला तुम्हाला सगळं कळेल. त्यासाठी तिथं आधी जॉइन व्हा. तर आपण वेळ न घालवता या व्हिडिओला चालू करूया. आता हा केस स्टडी बेस्ड क्वेश्चन आहे. तर केस स्टडी बेस्ड क्वेश्चन आल्यावर कसा करायचा ते वन बाय वन करूया. आता तुम्ही एवढा मोठा हा क्वेश्चन दिलेला आहे बघू शकता, बरोबर? आता हा क्वेश्चन तुम्ही वाचत बसा. मी फक्त तुम्हाला जे मेन पॉइंट आहेत ते सांगतो. क्वेश्चन वाचत बसलं तर व्हिडिओ जातील लांब तुमचे पेपर आलेले मंडेला पेपर आहे त्यामुळं तुम्हाला परत टाईम नाही पडत. त्यासाठी आपण बघूया. अल्फा इंडस्ट्री 2 टू शॉप आहे. याच्यामध्ये कोणकोणते शॉप आहे? वेल्डिंग शॉप आणि पेंट शॉप आहे. तर यांनी काय केलंय, की असेंबल केलंय ₹500 ₹500 असेंबल करायचे चार्जेस आहे. इंटरनल आयटमचे ₹1,50,000 1,50,000 नंतर कन्व्हर्टेड इंटू 40,000 इंटू पर्सेंटेज दिले 3/4 इन काय काय पेंट पेंट शॉपला म्हणजे बरं तुम्ही जाऊ द्या. तुम्हाला मी नीट समजून सांगतो काय दिले ते. मी तुम्हाला क्वेश्चन तर लगेच कळून जाईल. ओके. तर आपण बघू शकता. आता यांनी काय केलंय, की मी आधी पहिल्यांदा कोणत्या पण ह्या केस स्टडीचा प्रॉब्लेम आला तुम्ही पण गिव्हन लिहून घेत जा. आता मी तुम्हाला वन बाय वन करून सांगतो कसं काय करायचं. ओके. तर वेल्डिंग शॉप विल बी काय, की तुम्हाला ₹500 चं पर्चेस केले. कोणी केलंय? वेल्डिंगनी केलंय. वेल्डिंग शॉप बघा मी इथे गिव्हन लिहिलंय वेल्डिंग शॉप आयटम ₹500 बरोबर. त्यांनी काय केलंय? 1,50,000 इंटरनल आयटम घेतले. मी लिहिलं इंटरनल आयटम 1,50,000 इथपर्यंत समजलं असेल. ओके. त्यानंतर काय केलं? कन्व्हर्टेड इंटू 4,000 असेंबल फॉर फॉरवर्ड 3/4 ऑफ द सेम पेंट टू द पेंट शॉपला त्यांनी ट्रान्सफर केले. किती केले? 3/4 केले. म्हणजे आधी वेल्डिंग शॉपला आहे तेवढंच असणार आहे, बरोबर. कन्व्हर्टेड इंटू 40,000 पहिल्यांदा युनिट आहे. ते युनिट आपण वेल्डिंग शॉपमध्ये लिहिले. त्यांनी पेंट शॉपला 3/4 ट्रान्सफर केले. 3/4 म्हणजे 30,000 युनिट येतात ते इथं ट्रान्सफर केले. ओके. त्यानंतर आपण पुढे बघूया. पुढे काय दिलेलं आहे? असेंबल इन बाय 200 पीस ॲट अ मार्केट प्राइस अँड द मार्केट प्राइस विल बी 300. आता यांनी काय केलंय, की व्हेरिएबल कॉस्टची अमाउंट दिली 200 आणि मार्केट प्राइसची अमाउंट दिली 300 बघू शकता. आता वेल्डिंग शॉपचे मी तिथे दिले. मार्केट प्राइसची अमाउंट आहे सॉरी व्हेरिएबल कॉस्टची अमाउंट आहे 200 आणि मार्केट प्राइसची अमाउंट आहे 300. इथपर्यंत तर समजलं असेल. मी काय जे क्वेशन मी दिले तेच गिव्हन लिहून घेतलेले. ओके. ट्रान्सफर प्राइस विल बी डिसाइडेड इक्वल टू द मार्केट प्राइस इफ वेल्डिंग यांनी काय सांगितले हे क्वेशन मेन आहे लाईन. ट्रान्सफर प्राइस इज डिसाइडेड इंटू मार्केट प्राइस म्हणजे काय जी ट्रान्सफर प्राइस आहे तीच मार्केट प्राइस आहे. मी इज इक्वल टू लिहून ठेवले. इथपर्यंत समजलं. नंतर त्यांनी वेल्डिंग शॉपचे दिले, की ₹10 त्यांनी हे केलेलं आहे आणि ₹10,00,000 त्यांनी वेल्डिंग शॉप आहे आणि फिक्स कॉस्ट आहे तुमची फिक्स कॉस्ट आहे वेल्डिंग शॉपची ₹10,00,000 आणि पेंट शॉपची फिक्स कॉस्ट आहे ₹12,00,000 बघा 10,00,000 आणि 12,00,000 इथपर्यंत समजलं असेल. तर त्यांनी लास्टला दिलेलं आहे, की व्हेरिएबल कॉस्ट इन्क्लुडिंग ट्रान्सफर प्राइसिंग विल बी 500. आता काय केलंय त्यांनी जो पेन शॉप आहे त्याची आपल्याला ट्रान्सफर व्हेरिएबल कॉस्ट इन्क्लुडिंग दिली ट्रान्सफर प्राइसिंग. मग इथं बघा मी व्हेरिएबल प्राइस दिले ₹500 आणि त्यांनी लास्टला काय केलंय द द द सेलिंग प्राइस पर ऑफ शॉप विल बी 750 तुमची प्राइस दिलेली. इथपर्यंत समजलं? ओके. समजलं असेल. आता त्याच्यानंतर तुम्हाला करायचं काय? करायचं काय ते तुम्हाला नीट सांगतो आणि तुम्हाला एवढं पण सांगतो, की जी अमाउंट आहे, ती अमाउंट याची आहे, की ₹31 ची अमाउंट आहे. जाऊ द्या तुम्हाला ऑफर आहे आता ऑफर करून टाकतो.
₹21च पे करा. ₹21 मध्ये तुम्हाला एवढे सगळे बेनिफिट भेटून जाईल आणि माझ्या टेलिग्रामच्या डिस्क्रिप्शनला माझा यू-पी-आय आयडी असणार आहे. त्या यू-पी-आय आयडीवरती पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला प्रीमियम ग्रुपला जॉइन करण्यात येईल. ओके. तर बघूया आपण याच्यानंतर पुढे काय येते. आणि ही ऑफर थोड्या वेळासाठीच आहे, नाहीतर परत प्राईस वाढू शकते. त्यामुळं लवकर जाऊन जॉइन व्हा आणि त्याचं बेनिफिट तुम्हाला 100% भेटणार. त्याचे तुम्हाला जे तुमचे काय म्हणतात जॉबचं असतं जॉब रिलेटेड त्याच्यामध्ये पण ते जॉब रिलेटेड येणार आहे. म्हणून आत्ताच जॉइन व्हा. तर बघू शकता इथपर्यंत तुम्ही केलं, इथपर्यंत गिव्हन होतं ते मी सगळं लिहून घेतलं. त्याच्यात काही रॉकेट सायन्स नव्हता. आता तुम्हाला काय करायचं आहे, की तुमची प्रोबॅबिलिटी इंडेक्स फाइंड आउट करायचा. प्रोबॅबिलिटी ऑफ इंडिव्हिज्युअल कॉस्ट सेंटर ऑफ ओव्हरऑल प्रॉफिट म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये ओव्हरऑल प्रॉफिट किती झाला हे तुम्हाला फाइंड आउट करायचंय आणि व्हॉट शुड बी डन ऑफ पेन शॉप विच टू परचेस असेंबल म्हणजे काय आहे, की ₹200 जी मार्केट प्राइस होती ती रिड्यूस झाली आउटसाइडचं. तर काय बेनिफिट पडणार आहे हे एक त्यांनी तुम्हाला सांगितलंय. ओके. आता जे विचारले ते मी सगळं क्वेश्चन इथे लिहून घेतलंय म्हणजे मला सारखा क्वेश्चन बघायची गरज पडणार नाहीये. तर आपण काय करायचं पहिल्यांदा कॅल्क्युलेट वेल्डिंग शॉपचं प्रॉफिट काय वेल्डिंग शॉपचं पर्सेंटेज कॅल्क्युलेट करून घ्यायचं. ओके. आता वेल्डिंग शॉपचं प्रॉफिट ऑफ वेल्डिंग शॉपचं आहे ते कॅल्क्युलेट करायचं. आता किती आहे? तुम्हाला माहिती आहे. पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागतं व्हेरिएबल कॉस्ट लागते, सेल्स लागतं, फिक्स कॉस्ट लागते. एवढं काढलं तर आपण मायनस प्लस करून उत्तर काढू शकतो. प्रॉफिट किती झालं, काय किती झालं. आता व्हेरिएबल कॉस्टचे तुम्हाला युनिट दिले 200 तुम्हाला युनिट दिलेले फॉर 40,000 व्हेरिएबल कॉस्टने 2 into 40 केलं तर 80 लाख रुपीची तुमची व्हेरिएबल कॉस्ट आली. आता मार्केट प्राइस प्लस सेल्स केले मी इंटू मार्केट प्राइस युनिट दिले 300 त्याची युनिट दिलेलं आहे तुम्हाला फॉर 400 ते इंटू केलं तर उत्तर येतं तुमचं 1,20,00,000 इथपर्यंत समजलं असेल. आता तुम्हाला फिक्स कॉस्ट दिली. फिक्स कॉस्ट प्रॉब्लेम मी दिली 10 लाख रुपीची. इथपर्यंत समजलं. हेच खूप सोपं होतं. फक्त इंटू करायचं होतं. खरा पॉइंट तर पुढे इथून. ओके. तर तुम्हाला एवढं तर माहिती आहे, की सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट केलं तर कॉन्ट्रिब्युशन येतं. कॉन्ट्रिब्युशन मायनस फिक्स कॉस्ट केलं तर प्रॉफिट येतं. ओके. इथपर्यंत तुम्हाला समजलं असणार आहे. आता आपण बघूया वन बाय वन करून काय करायचं ते. सेल्स आहे. सेल्स आहे की तुम्हाला 1 लाख सेल्स तुम्हाला कुठे दिले का? नाही दिलेले. आता तुम्ही इथं फाइंड आउट केले 1,20,00,000 चे तुमचे सेल्स आहे. सेल्स घेतले आपण बरोबर. जे दिले ते पहिल्यांदा लिहून घ्यायचं. व्हेरिएबल कॉस्ट दिली का? व्हेरिएबल कॉस्ट दिली आपल्याला 80 लाख ची. 80 लाख लिहून घेतले बरोबर. आपल्याला फिक्स कॉस्ट दिले. फिक्स कॉस्ट किती 10 लाख आपण 10 लाख इथे लिहून घेतले. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. परत एकदा सांगतो आपल्या टेलिग्राम ग्रुपला नक्की जॉइन व्हा. त्याच्यामध्ये खूप बेनिफिट आहे आणि फक्त मी ₹21च ठेवलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला नक्की बेनिफिट होणार आहे. कमी रुपयामध्ये जास्त म्हणजे म्हणतात ना ते कमी रुपयात जास्त बेनिफिट किंवा धमाका ऑफर. तसं आहे. तुम्हाला नक्की ग्रुपला जॉइन व्हा. तुम्हाला त्याचे बेनिफिट होणार. या ज्या आतापर्यंत व्हिडिओ पोस्ट केले सगळ्यांचे तुम्हाला पीडीएफ तिथं अपलोड केलेले आहे मी आणि प्लस व्हॅकन्सीच्या रिलेटेड आणि तुमचं रिझ्यूम का रिजेक्ट होतं त्यात काय चूक आहे हे मी पर्सनल किंवा माझी टीम तुम्हाला अॅनालिसिस करून देणार. त्यामुळे आत्ताच आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉइन व्हा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. तर ते झालं. त्यानंतर तुम्ही बघूया 10,000 तुम्ही फिक्स कॉस्ट घेतली बरोबर. आता कॉन्ट्रिब्युशन कसं आलं? सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट केली तर तुमचं कॉन्ट्रिब्युशन येतं. इथपर्यंत तुम्हाला माहिती आहे 40 लाख रुपीचं कॉन्ट्रिब्युशन आलं. त्याच्यामधनं तुम्ही फिक्स कॉस्ट केली तर तुमचं ओव्हरऑल प्रॉफिट भेटतो किती ते 30 लाख रुपीचा तुमचा हा ओव्हरऑल प्रॉफिट झाला. म्हणजे काय वेल्डिंग शॉपचा तुमचा प्रॉफिट किती आहे? 30,000 इथपर्यंत समजलं. आता सेम कॅल्क्युलेशन आपल्याला करायचे पेंट शॉप बरोबर. पेंट शॉपचं व्हेरिएबल कॉस्ट तुम्हाला दिलेली 500 पुढे दिली 500 तुम्ही बघू शकता. व्हेरिएबल कॉस्ट आपल्याला त्यांनी दिलं होतं इथं क्वेश्चनमध्ये व्हेरिएबल कॉस्ट ट्रान्सफर प्राइस म्हणजे व्हेरिएबल कॉस्ट आणि ट्रान्सफर प्राइस एकच त्यांनी दिलेली ब्रॅकेटमध्ये इन्क्लुडिंग ट्रान्सफर प्राइस दिलेलं आहे त्यांनी. ओके. पण मी दिली त्यांनी व्हेरिएबल कॉस्ट ट्रान्सफर प्राइस दिले कारण मी सांगते तुम्हाला सांगणार तुम्हाला माहिती आहे त्यामुळे मी तिथं तसं लिहिलेलं आहे. ओके. तुम्ही बघू शकता 500 लिहिलं इंटू आता 30,000 युनिट कुठे आले आपण इथे युनिट कॅल्क्युलेट केले ते युनिट घेतले. 30,000 इंटू केलं तर 1,50,00,000 तुमची व्हेरिएबल कॉस्ट झाली. सेल्स किती 750 इंटू 750 कुठून आले? सेलिंग प्राइस तुम्हाला दिलेली क्वेश्चन मी 750 युनिट दिलेले तुम्हाला 30. ओके. ते केलं तर तुम्ही इंटू किती येते 2,25,00,000 तुमचं तुमचं काय आहे की सेल्स आले बरोबर. तुम्हाला फिक्स कॉस्ट दिलेली 12 लाख रुपीजची. फिक्स कॉस्ट आहे 12 लाख रुपीज बरोबर. सेलिंग प्राइस दिली. आता सेलिंग प्राइस दिल्यानंतर काय करायचं असतं? सेलिंग प्राइस तुम्हाला किती दिली 2,25,00,000 आपण लिहून टाकली 2,25,00,000
व्हेरिएबल कॉस्ट काढली 1,50,00,000 1,50,00,000 कॉन्ट्रीब्युशन आलं 75 लाख. कळलं कसं केलं? सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट केलं तर कॉन्ट्रीब्युशन येतं. तुम्ही जेव्हापासून बीकॉमला ऍडमिशन घेतले, काही करा, एम.कॉम करा, तेव्हा तुम्हाला हे सेल्स मायनस व्हेरिएबल कॉन्ट्रीब्युशन हे तुम्हाला तेव्हापासून माहिती आहे. आणि एमबीएच्या प्रत्येक सेमिस्टरमध्ये तुम्हाला हे सेल्स मायनस व्हेरिएबल कॉन्ट्रीब्युशन हे तुम्हाला माहितीच आहे. ओके. कॉन्ट्रीब्युशन आलं. फिक्स कॉस्ट दिली 12 लाख रुपयाची, 12 लाख रुपीज दिले. प्रॉफिट किती आला? 60,000चा प्रॉफिट आला. बरोबर? इथपर्यंत समजलं असेल. इथपर्यंत तुम्हाला काही रॉकेट सायन्स नव्हतं. जे नॉर्मल होतं मी तुम्हाला ते सांगितलं, ते तुम्ही कॅल्क्युलेशन केलं. बरोबर? आता आपण बघूया की नंतर त्यांनी काय सांगितलंय. आपल्याला पहिले काय सांगितलं त्यांनी, ओव्हरऑल प्रॉफिट सेंटर किती ते तुम्हाला करायचंय. आता ओव्हरऑल प्रॉफिट म्हणजे वेल्डिंग शॉप वेल्डिंग शॉप आणि पेन शॉप या दोन्हींचं तुम्हाला कॅल्क्युलेशन करायला लागणार आहे. बरोबर? आता ओव्हरऑल प्रॉफिट मी इथे लिहिलं. बरोबर? वेल्डिंग शॉप प्लस पेन शॉप. आता तुम्ही मला सांगा की आपल्या काही युनिट होते 40,000 ची युनिट होते. बरोबर? आपण 40,000 ची युनिट मधले पेन शॉपला आपण 30,000 ची युनिट देऊन टाकले. इथपर्यंत समजलं. इथपर्यंत तुम्हाला काही टेन्शन नसेल किंवा काय म्हणतात की आठवत नसेल चुकीचं आहे म्हणून. बरोबर? इथपर्यंत तुम्हाला समज 30,000 ची युनिट ते तुम्ही त्यांना देऊन टाकले. उरले किती तुमच्याकडे? 10,000 ची युनिट वेल्डिंग शॉपला उरले. तेच कॅल्क्युलेशन आपण खाली करायचं. 10,000 युनिट कशाला उरले? वेल्डिंग शॉपला. पेंट शॉपला किती गेले? 30,000 युनिट गेले. आता त्याच्यावरती तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचे. व्हीसी म्हणजे व्हेरिएबल कॉस्ट. तुम्हाला व्हेरिएबल कॉस्टचे युनिट किती दिलेले आहे? फर्स्ट याच्यामध्ये 200 दिलंय. 200 इंटू 10,000 केलं तर उत्तर येते 20 लाख रुपीज. इथपर्यंत समजलं? फिक्स कॉस्ट दिलेली आहे तुम्हाला. फिक्स कॉस्ट किती आहे? 10 लाख रुपीजची. आता तुम्हाला पण माहिती आहे की फिक्स कॉस्ट टोटल आता काय की टोटल कॉस्ट काढण्यासाठी फिक्स कॉस्ट प्लस व्हेरिएबल कॉस्ट करायला लागतं. हा फॉर्म्युलाच आहे त्याचा. टोटल कॉस्ट काढण्यासाठी फिक्स कॉस्ट प्लस व्हेरिएबल कॉस्ट करायचं. बरोबर? आता फिक्स कॉस्ट किती आहे आपली? 10 लाख रुपीज प्लस 20,000 केलं तर तुमचं टोटल कॉस्ट येते 30 लाख रुपीजची. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल, फास्ट होत असेल तर प्लीज स्लो करून बघा, कारण माझं काही नाहीये. पेपर आलेला आहे तोंडावरती, तुमचा टाइम वेस्ट नको व्हायला म्हणून मी थोडं फास्ट मध्ये सांगतोय. पण मला माहिती मी एवढं पण फास्ट मध्ये सांगत नाही की तुम्हाला कळावं नाही म्हणून. बरोबर? 30,000 तुमची टोटल कॉस्ट आली. इथपर्यंत तुम्हाला समजलं. नंतर तुम्ही सेल कसे काढले की तुम्हाला युनिट दिले 300 युनिट तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेले. मार्केट पाहिजे सेलिंग पाहिजे दिले 300 युनिट इंटू 10,000 केलं तर उत्तर येते 30 लाख रुपयाचे तुमचे सेल झाले. इथपर्यंत समजलं? ओके. आता तुम्हाला सांगतो की तुम्ही ही जी वेल्डिंग शॉपचं कॅल्क्युलेशन केलंय, एवढं एकच कॅल्क्युलेशन तुम्हाला करायला लागणार आहे. कारण रिझन याचं असं आहे की तुम्ही जेव्हा पेंट शॉपचे कॅल्क्युलेशन करता, तेव्हा तुम्ही ओव्हरऑल आयटम 30,000 नीच कॅल्क्युलेशन केलेले. त्यामुळे तुम्हाला फक्त इथं ज्या व्हॅल्यू पुट आउट करायच्या आहे. व्हेरिएबल कॉस्टची व्हॅल्यू किती दिली? बघा 1,50,00,000 रुपीज आले 1,50,00,000 रुपीज. फिक्स कॉस्टची व्हॅल्यू किती दिली? 12 लाख रुपीज. तुम्हाला माहिती 12 लाख रुपयाचे फिक्स कॉस्ट आहे. बघू शकता इथं क्वेश्चन मध्ये पण 12 लाख रुपयाचे फिक्स कॉस्ट दिलेली. बरोबर? तर ते 12 लाख रुपयाचे फिक्स कॉस्ट घेतली. आता या दोघांचं ऍडिशन केलं तर 1,62 लाख सॉरी 60 लाख तुमचं काय टोटल कॉस्ट आली. आणि तुम्हाला सेल्स तर त्यांनी दिलेले आधी 750 नी कॅल्क्युलेशन करून 30 युनिट सॉरी 300 युनिटचे बघू शकता 2,25 लाख संपलं. तुम्ही इथं 2,25 लाख लिहिलं. इथपर्यंत समजलं? तुम्हाला दोन्हीचे सेल्स बिल तुम्ही नवीन व्हॅल्यू फाइंड आउट केल्या. तुम्हाला दोन्हीची टोटल कॉस्ट भेटली किती ते. इथपर्यंत तुम्हाला समजलं? समजलं. आता तुम्हाला सांगतो मग थोडं चुकतात कोड. तुम्ही ह्या क्वेश्चन वरती पहिल्या याच्यावरती तुम्ही टोटल कॉस्ट फाइंड आउट करू नका. तुम्ही टोटल कॉस्ट कशी फाइंड आउट करणार की व्हेरिएबल कॉस्ट प्लस फिक्स कॉस्ट. व्हेरिएबल कॉस्ट दिली 80 लाख रुपीज प्लस फिक्स कॉस्ट केले 90 लाख रुपीजचं 90 लाख येतं. 90 लाख आल्यानंतर परत त्याच्यामधनं तुम्हाला लेस करता येत नाही. ते उत्तर चुकतं. मग असं होतं 90 लाख मायनस 90 लाख आला तर उत्तर 0 येतं. ती कन्सेप्ट वेगळी आहे, ती अवघड आहे म्हणून मी सोप्या वेळेने तुम्हाला हे असं कॅल्क्युलेशन करून दिलेलं आहे. आणि लास्टचं तुम्ही डायरेक्ट याच्यामधनं कॅल्क्युलेशन केलं किती व्हेरिएबल कॉस्ट किती 1,50,00,000 प्लस 12 लाख केला तर 1,62 लाख येतं आणि सेल्स काढले. पण जी ही स्टेप या स्टेपला मार्क आहे त्यामुळे असंच कॅल्क्युलेशन प्रत्येकाने करावं. ओके. आता आपण बघूया. आता आपण टोटल कॉस्ट फाइंड आउट केली. बघा टोटल कॉस्ट कशी वेल्डिंग शॉप आणि पेंट शॉप आपल्याला त्यांनी काय लिहिलं विचारले का की सेपरेट प्रॉफिट सांगा? नाही. ओव्हरऑल प्रॉफिट त्यांनी प्रॉफिटेबिलिटी विचारली. बरोबर? ओव्हरऑल प्रॉफिटेबिलिटी विचारल्यानंतर आपण दोन्हीचं ऍडिशन करतो 1,92,000. इथपर्यंत समजलं? कसं केलं? हे 30,000 प्लस 1,62 लाख उत्तर येतं 1,92 लाख तुमचं काय टोटल कॉस्ट आली.
आता टोटल कॉस्ट आल्यानंतर तुम्हाला ओव्हरऑल प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं आहे. ओव्हरऑल प्रॉफिट कसं कॅल्क्युलेट केलं त्यांनी किंवा मी कसं कॅल्क्युलेट केलं, 2,25,00,000 मायनस 1,92,00,000 मायनस केले तर तुमचं 63,000चा प्रॉफिट आला. बरोबर? ओके. तुम्हाला इथपर्यंत तर समजलं असणार आहे काय आणि काय नाही ते. बरोबर? तर मी एवढं हळू आणि एवढ्या सोप्या वेळेने तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्ही बघू शकता. काही तुम्हाला अडचण असली तर आपला टेलिग्राम ग्रुप आहे. बिंदास मेसेज करा, पर्सनलला करा, तिथे ग्रुपवरती मेसेज करा. मी सगळ्यांचे सोल्युशन देईन. नाही कळलं तर नक्की करा. पण हा प्रॉब्लेम 50% to 80% येणारा प्रॉब्लेम आहे. याच्या आधी पण आलेला आहे. फक्त अल्फाच्या जागी त्यांनी कुमार का काय तर नाव दिलं होतं. बाकी ओव्हरऑल अमाउंट पण सेम होत्या. त्यामुळे हा प्रॉब्लेम करून जा. आता त्यांनी सेकंड याला काय दिलंय, की तुम्ही इथं दिलंय की व्हॉट पेरेंट शुड बी, तुम्ही वाचत बसा. 20% आउट ऑफ द ड्यू रिड्युसिंग द मार्केट प्राइस. 200 मार्केट प्राइस रिड्यूस झाली तर काय फरक पडणार आहे? मी इथं लिहून ठेवलं बघा. इफ पेन शॉप परचेसिंग फ्रॉम आउटसाइडर ₹200, त्यांनी 200 रुपयाने आउटसाइडर परचेस केलं. इथपर्यंत समजलं? ओके. तुम्ही हे लिहा, नाहीतर नका लिहू तरी चालते. कॉस्ट प्राइस असेंबली 200 युनिट इनसाइडर्स ऑफ 300. इथपर्यंत समजलं? नक्की समजलं असेल. आता काय ते मी तुम्हाला वन बाय वन करून सांगतो. बरोबर? ईस्टर्न आता त्यांनी काय केलं, की आधी तुमचे युनिट होते, किती होते? 300 युनिट होते. आता किती घेतले? त्यांनी सांगितले 200 घेतले. मग आपण 200 घ्यायचे. हेच मी इथं फक्त लिहिले वर्डमध्ये. इथपर्यंत समजलं? आता व्हेरिएबल कॉस्ट. आता तुम्ही मला सांगा, की तुमची जी व्हॅल्यू आहे 200 युनिटची, रिड्युसिंग ऑफ मार्केट प्राइस, तुमची आउटसाइडरची व्हॅल्यू त्यांनी दिली. बरोबर? आता तुमची युनिट व्हॅल्यू त्यांनी दिली. मग तुमचं ओव्हरऑल कॅल्क्युलेशन तर चेंजच होणार आहे ना. कसं चेंज होणार ते आपण वन बाय वन डिस्कस करूया. आता तुम्हाला काय करायचंय, न्यू व्हेरिएबल कॉस्ट फाइंड आउट करायची आणि त्याच्यावरनं ते कॅल्क्युलेशन करायचं आणि त्यांना सांगायचं हे पॉसिबल आहे का नाही किंवा हे तुम्ही घेऊ शकतात का नाही, हे तुम्हाला सांगायचं आहे त्यांना. बरोबर? आता 500 कुठनं आले? सांगतो कुठनं आले. बघा, ट्रान्सफर प्राइस तुम्हाला दिलेली पेन शॉपचे 500. बरोबर? पेन शॉप म्हणजे त्यांनी काय सांगितलंय? व्हेरिएबल कॉस्ट. बरोबर? व्हेरिएबल कॉस्ट त्यांनी दिली 500. आपण आता तुम्हाला पहिले मी दाखवून देतो. जम्बलिंग करू नका. प्रॉब्लेम हळूहळू व्हिडिओ हळूहळू पॉज करून बघा. इकडे दिले बघा. ट्रान्सफर प्राइस इक्वल टू व्हेरिएबल कॉस्ट दिले. म्हणजे ट्रान्सफर प्राइस व्हेरिएबल कॉस्ट एकच आहे. आपल्याला न्यू व्हेरिएबल कॉस्ट फाइंड आउट करायची. बरोबर? न्यू व्हेरिएबल कॉस्ट फाइंड करण्याची जुनी दिली 500. नंतर वेल्डिंग शॉपची आपल्याकडे आहे 300. बरोबर? 200 आहे. बरोबर? आणि प्लस आत्ताची आउटसाइडरची 200. आता काय करायचं तुम्हाला कॅल्क्युलेटर करून दाखवतो. तुम्हाला मोस्ट ऑफ द स्टुडंटला येणार, पण तरी जम्बलिंग नको व्हायला म्हणून सांगतो बघा. 500 मायनस 300 प्लस 200 केलं तर किती येतं? 400 रुपीची तुमची न्यू व्हेरिएबल कॉस्ट झाली. तुम्हाला ही व्हेरिएबल कॉस्ट काढता आली तर तुम्हाला पुढचे 5 मार्क भेटणार. नाही काढता आले तर इथं 5 मार्क जाणार आणि वरचं कोणतं पण कॅल्क्युलेशन मार्क जाणार. 10 आउट ऑफ 10 भेटणारा हा प्रॉब्लेम आहे. तर तुम्ही बघू शकता 40,000 तुमची व्हेरिएबल कॉस्ट आली. बरोबर? न्यू व्हेरिएबल कॉस्ट. तर न्यू व्हेरिएबल कॉस्ट आली तर झालं. आपल्याला त्यांनी कोणत्या कंपनीचं सांगितलं, त्यांनी काय दिलंय का बघा. पेन शॉपचं त्यांनी दिलेलं आहे. पेन शॉपचे कॅल्क्युलेशन करायचे दिलंय तर पेन शॉपचं जायचं. पेन शॉपचे तुमचे सेलिंग व्हेरिएबल कॉस्ट आहे. युनिट किती आहे? 30,000 युनिट आहे तुमचे. मग कॅल्क्युलेशन करायचं. व्हेरिएबल कॉस्ट इज इक्वल टू 400 इंटू 30,000 केलं तर 1,20,00,000 रुपयाची तुमची व्हेरिएबल कॉस्ट आली. फिक्स कॉस्ट तुम्हाला दिलेली 12,00,000 रुपयाची आणि सेल्स फाइंड आउट करण्यासाठी तुम्ही जर सेल्स वरती केलं ते डबल झिरो आहे. माझ्याकडून चुकून हे झाले, सॉरी. 2,25,00,000 चे तुमचे व्हेरिएबल कॉस्ट आहे. बरोबर? इथं मी परत सांगतो, इथं झिरो आहे 2, त्यामुळे मला ते चुकून झालेलं आहे. ओके. ओके. आता आपल्याला काय काढायचं? परत फॉर्म्युला लावायचा. सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट व्हीसी. आपण कॉन्ट्रीब्युशन केलं तर नंतर फिक्स कॉस्ट केलं तर प्रॉफिट येतो. काय सेल दिलेलं आहे त्यांनी 2,25,00,000. व्हेरिएबल कॉस्ट दिली 1,20,00,000. व्हेरिएबल कॉस्ट आपण फाइंड आउट केली. तुमचं कॉन्ट्रीब्युशन येते 1,05,00,000 रुपयाचं. त्याच्यामधनं लेक्स फिक्स कॉस्ट केली 12,00,000 रुपयाची. तर तुमचं प्रॉफिट येतं 93,00,000चं तुमचं प्रॉफिट येतंय. इथपर्यंत तुम्हाला 100% समजलं असणार आहे. ओके. नसन समजलं व्हिडिओ पॉज करा. मला काय मेसेज करा. टेलिग्रामला आपण टेलिग्रामची सुविधा या व्हिडिओपासून चालू केलेली आहे. ओके. हा. आणि जे प्रीमियम घेणार त्यांना बेनिफिट नक्की भेटणार. परत एकदा सांगतो मी. 93,00,000चा तुमचा प्रॉफिट आला. आता आता काय करायचं? प्रॉफिट विल बी इन्क्रीजिंग. कितीने प्रॉफिट वाढलाय आपल्याला कळलं पाहिजे. बरोबर? आधी होता 93,00,000, सॉरी आता आला 93,00,000. आधी होता 63,00,000. होता 63,00,000.
आपण इथं फाइंड आउट केलं दोघांचा प्लस मायनस करून ओव्हरऑल प्रॉफिट. तो फाइंड आउट केला तर आपला प्रॉफिट कितीने वाढलाय? 30 लाख रुपीजने आपला प्रॉफिट वाढलाय. कसं काय वाढला? आपली मार्केट प्राइस चेंज झाली तरी पण आपला प्रॉफिट वाढलाय. ओके. तर नंतर तुम्हाला ओव्हरऑल प्रॉफिट फाइंड आउट करण्यासाठी तुम्ही सांगा हा वाढलेला प्रॉफिट प्लस तुम्ही जी नवीन तुमचा प्रॉफिट आला त्याच्यामध्ये ऍडिशन केलं तर तुम्हाला ओव्हरऑल प्रॉफिट भेटणार आहे. मग 30 लाख प्लस 93 लाख केलं तर 1,23,000 सॉरी 1,23,000 1,23 लाख तुमचा हा ओव्हरऑल प्रॉफिट असणार आहे. आणि ही तुम्ही कमेंट देणं हे गरजेचं आहे. ऑल्सो द पेन शॉप टू बाय फ्रॉम आउटसाइडिंग ॲट 200 हॅज इट इन्क्रीजिंग ओव्हरऑल प्रॉफिट. म्हणजे तुम्ही 200 बाहेरून परचेस केलं तर तुमचं ओव्हरऑल प्रॉफिट वाढणार आहे. तुम्ही आधी कितीनी करत होते ते माहिती आहे का तुम्हाला? माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा. ओके. तर बघू शकता एवढ्या इझी वे मध्ये मी हा प्रॉब्लेम सांगितलेला आहे. व्हिडिओ आवडले असेल लाईक शेअर सबस्क्राईब आपल्या चॅनल नक्की करा. याच्यामध्ये तुमचं बेनिफिट आहे. बेनिफिट म्हणण्यापेक्षा पण तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी भेटणार आहे. आणि प्लीज सांगतो आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे. त्याच्यामध्ये माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला युपीआय आयडी असणार आहे. त्या युपीआय आयडी वरती पेमेंट करा. 21 रुपीजचं पेमेंट केल्यानंतर तुम्हाला प्रीमियम ग्रुपला जॉईन केलं जाईल. जॉईन केलं झाल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदाच ओव्हरऑल तुम्हाला बेनिफिट काय ते भेटणार आहे. बेनिफिट दिसणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ह्या सगळ्या व्हिडिओ मी तिथं व्हिडिओ पण अपलोड करतो. वाटलं असतं तुम्हाला पाहिजे असेल तर मेसेज करून सांगा त्या चॅनलवरती. आणि दुसरं म्हणजे मी त्या चॅनलवरती तुम्हाला काय म्हणतात की व्हॅकन्सी कुठं असतात, काय वॉकिंग कुठं असतात किंवा व्हॅकन्सी कुठं असतात मी टाईप केलेलं आहे खूप यांच्याबरोबर. त्यामुळं ते तुम्हाला तिथं भेटणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच फॉलो लाईक आणि शेअर करून घ्या. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. मी तोपर्यंत बाय बाय.